शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषी ज्ञानो परिवारात सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नॅनो बूस्टर कॅप्सूलचा कसा वापर करायचा आहे आणि सोप्या पद्धतीने आपल्याला फवारण्यासाठी कसा यूज करायचा आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्या नॅनो बूस्टर कॅप्सूलमध्ये एका बॉटलमध्ये अशा पद्धतीने आपल्याला 50 कॅप्सूल येतात. अशा पद्धतीने आपल्याला कॅप्सूल येतात. ह्याच्यामध्ये जो पाऊच आहे हा पाऊच वापर करायचा नाही. हा फक्त मॉइश्चरसाठी टाकलेला आहे, म्हणजे गोळ्या चिटकुनी म्हणून. आता ह्या कॅप्सूल आपण प्रति पंपासाठी 16 लिटरच्या पंपासाठी या आपल्याला 2 गोळ्या फक्त वापरायच्यात. किती? 2. आता ह्याच्यामध्ये जर आपल्याला जर तुम्हाला शेतकरी मित्रांनो अगोदर ह्याचं पाणी करून घ्यायचं असेल तर वरची कॅप ही सिलिकॉन बेस आहे. जर आदल्या दिवशी किंवा 5 तास 6 तास अगोदर जर आपल्याला फवारणी 10 पंप करायचे असतील तर अशा पद्धतीनं पंपात जरी गोळी टाकली तरी चालते. पण मी तुम्हाला ह्याचा आधी आता आम्ही सोयाबीन पिकासाठी ह्याच्या उद्याच्याला 10 पंप लागणार आहेत. तर ह्याचं काय आहे, अशी कॅप विरोधार्थी फिरविली ह्याच्यामध्ये असं पावडर येतंय. तर असं आपल्याला याच्यामध्ये असं टाकायचं आणि ही कॅप पण द्यायची टाकून. ही फक्त 2 गोळ्या टाकलेल्या आहेत शेतकरी मित्रांनो आपण, आणि 1 लिटर बिस्लरी मध्ये अगोदर दाखवतोय तुम्हाला. फक्त 2 गोळ्याचं पाणी आहे शेतकरी मित्रांनो. ही बघू शकता नॅनो बूस्टर कॅप्सूल. ही वरची कॅप पण जर अगोदर आपण 4 ते 5 तास आधी टाकलं तर ही कॅप पण, किंवा फवारणीच्या आदल्या दिवशी जर टाकलं आणि ह्याला काय 4-5 दिवस जरी ठेवलं असं मिक्स करून पाणी करून तरी काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे पाऊस जरी आला, आपल्याला त्या दिवशी फवारणी नाही झाली, 1-2 दिवसानंतर जरी केली तरी चालते. आता यामध्ये आपण आता उद्याच्याला आपल्याला लागणार आहेत 20 लिटरचे. जर समजा शेतकरी मित्रांनो तुम्हाला 10 पंप फवारायचे असतील तर एका बॉटलमध्ये असं पाणी घेऊन आपल्याला 25 कॅप्सूल टाकायच्यात. म्हणजे एका बॉटलमध्ये आपल्याला 20 लिटरचे 20 पंप होतात फवारणीचे. आणि जर आपला 15 लिटरचा पंप असेल तर आपल्याला एका बॉटलमध्ये आपल्याला फक्त 20 कॅप्सूल टाकायच्यात. म्हणजे एक आपल्याला ही पूर्ण बॉटल भरल्यानंतर आपल्याला प्रति पंपासाठी 100 ml हे द्रावण घ्यायचंय. आता तुम्हाला ह्याच्यामध्ये मी 2 गोळ्या टाकल्यात. आपण आता बाकीच्या 20 गोळ्या, कारण 16 लिटरचा पंप आहे, हे मोजून घेऊन दाखवतो. ही 2 झाल्या, ह्याच्यात 2 आणि 2 4, 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 अशा पद्धतीने आपण आता ह्याच्यामध्ये 20 गोळ्या फोडून टाकणार आहे. बघू शकता पावडर कसं विरघळत जाते. ताबडतोब फवारणी मग पंपात जरी टाकलं तरी लगेच पावडर विरघळून जातं. पण मी तुम्हाला अगोदर ही वरची कॅप सुद्धा आपल्याला यूज मध्ये आणायची असेल तर वरची कॅप पण आपल्याला टाकायची मध्ये. तर नॅनो बूस्टर कॅप्सूलचा आपण 15 लिटरच्या पंपासाठी 10 पंपाचं औषध आपण 20 गोळ्या असं 1 लिटर बिस्लरी मध्ये बनवून घेतोय. नॅनो बूस्टर कॅप्सूलचा वापर शेतकरी मित्रांनो कापूस असन, सोयाबीन असन, तूर असन, याचबरोबर ऊस, कांदा, सर्व पिकांना, आपलं टमाटर, वांगे, या सर्व पिकांना जबरदस्त रिझल्ट आहे त्याचे. फुलाची संख्या वाढवते, याचबरोबर पिकांची ग्रोथ चांगली करते, फुटवा चांगला करते, फळांची साईज चकाकी एकसारखी फुगवण करण्यासाठी आणि शायनिंग मध्ये माल काढते. आज जर बघितलं आपल्या चॅनलवर शेतकऱ्याच्या बांधावरले या नॅनो बूस्टर कॅप्सूलचे आपण रिझल्टचे व्हिडिओ पण टाकलेले आहेत. याचबरोबर शेतकरी मित्रांनो, कृषी नॅनोचा मुख्य उद्देश उत्पादन खर्च कमी करून उत्पादन वाढीसाठी आपण जेवढं होईल तेवढं प्रामाणिक आपण शेतकऱ्यांना बाकी पण घरगुती पर्याय पण सांगतो, सहकार्य करण्याचा प्रयत्न करतो. तर आता अशा पद्धतीनं शेतकरी मित्रांनो आपण एका बॉटलमध्ये अशा पद्धतीने आपण आदल्या दिवशी जर आपण 20 कॅप्सूल आपण टाकलेले आहेत 1 लिटर बिस्लरीमध्ये. हे 16 लिटर पंपासाठी आपल्याला फक्त 100 ml कोणत्याही कीटकनाशक, बुरशीनाशक सोबत वापर करू शकतोय. आणि हे अगोदर टाकल्यामुळे काय होतं, याच्यावरची जी कॅप आहे ही बघू शकता इथं विरघळायला चालू झालेली. ही सिलिकॉन बेस कॅप आहे. अशा पद्धतीने पाण्यामध्ये दिसत असेल तुम्हाला कॅप पण विरघळलेली. हे आदल्या दिवशी जर टाकलं आणि जर लवकर आपल्याला हे करायचं असेल तर कोमट पाण्यात सुद्धा टाकू शकताय, किंवा थंड पाण्यात जरी टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि नॅनो बूस्टर कॅप्सूलचं आपल्याला 16 लिटर पंपासाठी असं द्रावण केल्यावर 100 ml प्रमाण वापरायचं. म्हणजे बरोबर आपल्याला 20 कॅप्सूलमध्ये 10 पंप आपली फवारणी होणार आहे. आणि यामध्ये आपल्याला पूर्ण अशा 50 कॅप्सूल एका बॉटलमध्ये भेटतात. 16 लिटरचे 25 पंप होतात शेतकरी मित्रांनो. सर्व पिकांसाठी नॅनो बूस्टर कॅप्सूलचा जबरदस्त रिझल्ट आहे. नॅनो बूस्टर कॅप्सूल बद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या आपल्या व्हॉट्सअप नंबरवर SMS करा. शेतीविषयक आणि कमी खर्चात उत्पादन वाढीसाठी कृषी नॅनोपासून सर्व पिकांचं योग्य असं मार्गदर्शन केलं जातं. शेतीविषयक माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला
नक्की सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो. जय जवान जय किसान.